सोलापूर शहरातील वाढत्या अतिक्रमण आणि बेकायदेशीर धंद्यांविरोधात सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने गुरुवारी मोठी धडक कारवाई करत नीलमनगर आकाशवाणी केंद्राजवळील तब्बल 15 ते 20 अनधिकृत खोके जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त केले। या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या बेकायदेशीर प्रकारांचा पर्दाफाश झाला आहे। महापालिकेचे अतिक्रमण विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली। कारवाई दरम्यान काही पत्र्याच्या बेकायदेशीर खोक्यांमध्ये हातभट्टी दारूचा अवैध धंदा सुरू असल्याचे निदर्शनास आले। विशेष म्हणजे या ठिकाणी अनेक जण खुलेआम बसून दारू पित असल्याचेही पथकाने पाहिले। त्यामुळे या परिसरात अतिक्रमणाच्या आडून अवैध व्यवसाय फोफावत असल्याचे स्पष्ट झाले आहे। स्थानिक नागरिकांकडून वारंवार तक्रारी येत होत्या। अनधिकृत खोक्यांच्या आडोशाने दारू विक्री, दारू पिणे तसेच असामाजिक घटकांची वर्दळ वाढली असून परिसरातील महिलांना व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। या पार्श्वभूमीवर महापालिकेने ही मोठी कारवाई हाती घेतली। कारवाई दरम्यान काहींनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र महापालिका पथकाने पोलीस बंदोबस्तात संपूर्ण परिसर मोकळा करत सर्व अनधिकृत खोके निष्कासित केली। अनेक वर्षांपासून रस्त्याकडेला उभारण्यात आलेले खोके, टपऱ्या व पत्र्याचे शेड हटवण्यात आल्याने परिसर मोकळा झाला। व्हिडिओ शूटिंग धारवाड डॅम घेतलं। त्याला घेर मध्ये फोटो काढ देव जरा मध्ये त्याच्या आयला देव बी 10 रुपये आलेत काय काढले सर।